Hello friends, I am Professor Abhijit Gaikwad. So today we are going to study our next topic of the chapter food and starch industry. In that previously we are studying how the food deteriorating factors could occur, how their effect on the food uh, deterioration or food spoilage, how their effects of air, light, moisture, and microbial activities on food and for the food spoilage. So now we are going to study different methods of the food preservation technique, how food preservation technique use, how their uses, how the different flavoring agents, how the emulsifiers could be used, how their uses, and how to study different methods of the food preservation. This is an important topic of this lecture. So let's start our lecture and see the points one by one in easiest language. So let's start. The topics which we are going to cover is aims and objective of food preservation. Food preservation technique means today we are going to study aims and objective of food preservation. Then we have to study food preservation techniques, so we can study one by one all the topics. So first is nothing but aims of food preservation. In that we have to study the aim is to prevent the growth of मायक्रोऑर्गॅनिझम मीन्स जी मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ जी होते फूड वरती ती प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, फूड प्रिझर्व केलं जातं. देन नेक्स्ट एम इज टू रिटार्ड द ऑक्सिडेशन, जे फूड मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन होतात त्या स्टॉप करण्यासाठी किंवा इनिबिट करण्यासाठी काय केलं जातं, फूड प्रिझर्वेशन हे केलं जातं. टू प्रिव्हेंट फ्रॉम कंटॅमिनेशन, जे कंटॅमिनेशन फूड मध्ये होत असतं ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, फूड प्रिझर्वेशन टेक्निक ह्या यूज केल्या जातात. देन टू प्रिव्हेंट एक्स्ट्रा मॉइश्चरायझिंग मीन्स जे एक्स्ट्रा मॉइश्चरायझिंग जे फूड वरती ऑकर होतं ते अवॉइड करण्यासाठी किंवा ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, फूड प्रिझर्वेशन केलं जातं. टू प्रिव्हेंट फ्रॉम एअर, एक्सेस एअर असेल तर काय होतं, फूड स्पॉइलेज होतं, मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, फूड प्रिझर्वेशन टेक्निक यूज केलं जातं. देन टू प्रिव्हेंट फ्रॉम लाईट, मग लाईट पासून प्रिव्हेंट करण्यासाठी पण प्रिझर्वेशन टेक्निक यूज केलं जातं. देन टू प्रिव्हेंट फ्रॉम अ चेंज इन कलर, टेस्ट अँड फ्लेवर, मग ज्यावेळेस फूडमध्ये कलर, टेस्ट अँड फ्लेवर चेंज होतो त्यावेळेस काय होतं, फूड स्पॉइलेज होतं. मग त्यासाठी काय केलं जातं, डिफरंट फूड प्रिझर्वेशन टेक्निक ह्या यूज केल्या जातात. मग त्यामध्ये काय केलं जातं, डिफरंट फ्लेवरिंग एजंट किंवा इमल्सिफाईंग एजंट हे काय केलं जातं, फूडमध्ये ऍड केलं जातात. त्यांनी फूडला टेक्स्चर हे मिळतं किंवा फूडची क्वालिटी काय होते, इम्प्रूव्ह होते. देन टू मेंटेन टेम्परेचर ग्रेडियंट मीन्स जे टेम्परेचर ग्रेडियंट असते, लो टेम्परेचरला काही ऍक्टिव्हेट असतात, हाय टेम्परेचरला डिॲक्टिव्हेट होतात किंवा फूडचे जे इसेन्स असतात ते हाय टेम्परेचरला काय होऊन जातं, डिस्ट्रक्ट होऊन जातात. मग ते मेंटेन ठेवण्यासाठी पण काय केलं जातं, टेम्परेचर ग्रेडियंट मेंटेन करून काय केलं जातं, फूड प्रिझर्व केलं जातं. देन टू प्रिव्हेंट फ्रॉम द इन्सेक्ट, मग इन्सेक्टनी पण काय होतं, आपण बघितलं प्रिव्हियस लेक्चरला की इन्सेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पण काय होतं, फूड स्पॉइलेज होतं. मग त्यासाठी काय केलं जातं, फूड प्रिझर्वेशन हे केलं जातं. देन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ॲट अ लॉंग टाइम, हे सर्व कशासाठी केलं जातं की जी फूडची जी क्वालिटी ती लॉंग टाइमसाठी व्यवस्थित राहण्यासाठी काय केले जाते, ऑकर केले जाते. देन नेक्स्ट फूड प्रिझर्वेशन टेक्निक, मग ज्या फूड प्रिझर्वेशन टेक्निक त्याचे दोन टाईप पडतात पुन्हा, ट्रॅडिशनल टेक्निक अँड मॉडर्न इंडस्ट्रियल टेक्निक. मग ट्रॅडिशनल जे टेक्निक आहे ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ते आपण बघणारच आहोत की ड्राईंग असेल, सॅल्टिंग असेल, हिटिंग असेल, स्मोकिंग असेल, या काय झालं ट्रॅडिशनल टेक्निक. म्हणजे ह्या आपण इथून मागे पण यूज करत होतो किंवा या आधी यूज करत होतो आणि यापुढे पण आपण काय करत राहू, यूज करत राहू. म्हणजे त्या पारंपरिक टेक्निक आहे ज्या आपल्याला नॅचरली मीन्स आपण आपल्या पूर्वजांपासून आपण त्या काय करत आलोय, यूज करत आलोय. देन मॉडर्न इंडस्ट्रियल टेक्निक, मग यामध्ये काय ज्या नवीन डेव्हलप झालेल्या टेक्निक आहे त्या आपण स्टडी करणार आहोत. देन आपण स्टार्ट करू ट्रॅडिशनल टेक्निक पासून. मग ट्रॅडिशनल टेक्निक मध्ये काय येतं ते बघू. ड्राईंग, बघा ड्राईंग आता आपण बघितलं असेल की ज्यावेळेस आपण धान्य घेतो किंवा किंवा दुसरं काही जे असेल फूड मटेरियल असेल, गहू झाली, ज्वारी झाली, बाजरी,
मका वगैरे हे काय करतो आपण ज्यावेळेस हार्वेस्ट करतो किंवा आपण मळ्यातनं ज्यावेळेस काढतो त्यावेळेस काय केलं जातं, त्यामध्ये वॉटर कंटेंट हे जास्त असतं. मग त्यासाठी काय केलं जातं, ते उन्हामध्ये वाळवले जातात. मग वाळवल्यानंतर 2 ते 3 दिवस आपण ते वाळवतो. त्यानंतर काय केलं जातं, ते पॅकिंग केलं जातं. मग ड्रायिंग ही टेक्निक काय आपण ट्रॅडिशनली पूर्वजातपासून पहिल्यापासून आपण यूज करत आलेलो आहे. मग अशा प्रकारे ही ट्रॅडिशनल टेक्निकमध्ये येते ड्रायिंग टेक्निक. मग त्यामध्ये द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम अ फूड नोन ॲज अ ड्रायिंग ऑर डिहायड्रेशन. बघा काय केलं जातं, वॉटर रिमूव्ह केलं जातं किंवा डिहायड्रेट केलं जातं. देन इट इज अ स्लो डाऊन द डिकम्पोजिशन ऑफ फूड. मीन्स त्याला एक प्रकारचे आपण काय करतो, हीट ट्रीटमेंट देतो. उन्हामध्ये वाळवल्यानंतर काय होतं, त्यातला वॉटर कंटेंट रिमूव्ह होऊन जातं. वॉटर कंटेंट रिमूव्ह झाल्यामुळे काय होतं, त्याचे जे स्पॉइलेज होतं किंवा डिकम्पोजिशन होतं ते काय होतं, कमी प्रमाणात होतं किंवा जे वेस्टेज होतं ते कमी प्रमाणात होतं. आणि ही ट्रीटमेंट दिल्यामुळे काय होतं, फूडची क्वालिटी पण काय होते, इम्प्रूव्ह होऊन जाते. देन इन दिस मेथड वॉटर इज रिमूव्ह थ्रू इव्हॅपोरायझेशन. मीन्स तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे काय उन्हामध्ये आपण ते धान्य वगैरे वाळवतो आणि त्यातनं काय केलं जातं, ते वॉटर कंटेंट जे फूड मधलं ते काय होऊन जातं, रिमूव्ह होऊन जातं. जेणेकरून वॉटर कंटेंट ज्यावेळेस वॉटर प्रेझेंट असतं त्यावेळेस काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम हे ऍक्टिव्हेट असतात. पण ज्यावेळेस वॉटर कमी होऊन जातं किंवा डिहायड्रेट होऊन जातं, इव्हॅपोरेशन होऊन जातं, त्यावेळेस काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम हे इनऍक्टिव्ह असतात किंवा त्या फूडची लाईफ काय होते, इम्प्रूव्ह होऊन जाते. त्या मग जे ड्रायिंग टेक्निक आहे त्याचे काय 2 टाईप पडतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ ड्रायिंग टेक्निक. त्यामध्ये अनहीटेड एअर ड्रायिंग म्हणजे काय, अनहीटेड एअर ड्रायिंग यामध्ये काय केलं जातं, जे पण फूड असेल ते डायरेक्टली सनच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं जातं ॲटमॉस्फिअर प्रेशरला आणि त्यापासून काय केले जाते, ड्रायिंग केली जाते. बघा एअर ड्रायिंग अँड सन ड्रायिंग. बघा एअर ड्रायिंग म्हणजे आपण काय वाळत टाकलेले, इथे बघा जे सी फूड आहे ते सन ड्रायिंग म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये काय केलं जातं, वाळवले जातं. मग अशा प्रकारे अनहीटेड एअर ड्रायिंगचे 2 टाईप आहे, एअर ड्रायिंग अँड सन ड्रायिंग. अशा प्रकारे काय केलं जातं, फूड ड्राय केलं जातं आणि प्रिझर्व केलं जातं. हे काय झालं, आपलं ट्रॅडिशनल टेक्निक झालं. हे आपण पूर्वजातपासून पहिल्यापासून ते काय करत आलो, यूज करत आलो, जेणेकरून विदाउट एनी लॉस ऑफ फूड काय त्याची फूडची क्वालिटी काय होते, इम्प्रूव्ह राहते किंवा मेंटेन राहते. देन heated air drying. In this method, hot air are used. There are many types of food dryers are used. For example, clean dryer, spray dryer, drum dryer, and vacuum dryer. मग हिटेड एअर ड्रायर मीन्स काय, मॅन्युअली काय केलं जातं, आर्टिफिशियली जे फूड आहे त्याला काय केलं जाते, हिटिंग ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून ते ड्राय केलं जातं. बघा कशा प्रकारे ते ड्रायर जुन्या ज्या मेथड्स आहे त्यामध्ये कसं त्या भट्टीमध्ये ते टाकून ते काय केलं जातं, ड्राय केलं जातं किंवा जे स्टीम असतात त्याच्यावरती काय केलं जातं, त्या ड्राय केल्या जायचं. देन नेक्स्ट टेक्निक इज कुलिंग. मग बघा ह्या ज्या टेक्निक बघतोय आपण ट्रॅडिशनल टेक्निक बघतोय, यामध्ये काय पूर्वी बघा कशा प्रकारे केलं जायचं. सम ऑफ द फूड्स आर स्टोर अंडरग्राउंड रूम्स बिलो 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज नोन ॲज रूट सेलर स्टोरेज. बघा कशा प्रकारे पूर्वी कशा प्रकारे केलं जायचं, अशा प्रकारचे चेंबर बनवले जायचे, त्यामध्ये काय केलं जातं, ते फूड प्रिझर्व केलं जायचं जमिनीच्या मध्ये, जेणेकरून ते टेम्परेचर काय राहील, मेंटेन राहिलं पाहिजे आणि ते फूड काय ॲज इट इज तिथे प्रिझर्व व्हायचं. देन आता काय नवीन आता जे बघितलंय आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी, फूड आर स्टोर ॲट 0 to 5 डिग्री टेम्परेचर नोन ॲज रेफ्रिजरेशन. मग यामध्ये कसं, जे रेफ्रिजरेटर यूज करतो त्यामध्ये काय केलं जातं, आपण फूड स्टोअर केलं जातं ॲट लो टेम्परेचर जेणेकरून त्याची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. देन फ्रीजिंग. फ्रीजिंग टेक्निकमध्ये काय केलं जातं, फूड्स आर प्रिझर्व ॲट -80 to -40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. मग यामध्ये मायनस टेम्परेचरला काय केलं जातं, फूड हे स्टोअर केलं जातं. प्रोसेस चेंजेस द फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स बाय चेंजिंग वॉटर इनटू आईस. मीन्स काय केलं जातं, जे पण फूड आहे ते काय केलं, डायरेक्टली फ्रोज केलं जातं किंवा फ्रीज केलं जातं, जेणेकरून त्यातलं वॉटर कंटेंट काय होऊन जातं, फ्रीज होऊन जातं आणि त्याच्या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी काय केल्या जात्या, रिड्यूस केल्या जातं आणि जेणेकरून ते काय जास्त वेळ टिकवलं जातं. देन नेक्स्ट टेक्निक इज बॉइलिंग. आता ही बॉइलिंग टेक्निक ही आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासून कुठल्याही आपण ज्यावेळेस कुकिंग करतो किंवा काही बनवतो त्यावेळेस काय केलं जातं, जे फूड आहे ते काय केलं जातं, बॉईल केलं जातं किंवा ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या बॉईल करून घेतल्या जातात.
त्याचा ड्रॉबॅक असा आहे की बॉईल केल्यानंतर त्यातले जे मिनरल्स विटॅमिन्स आहेत ते कंटेन आहे ते काय होऊन जातं, रिड्यूस होऊन जातं किंवा कमी होऊन जातं. पण बॉइलिंग केल्याने काय होतं, त्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते काय होऊन जातात, किल होऊन जातात. आणि ते किल झाल्यानंतर काय त्याची जी ड्युरेशन आहे किंवा लाईफ आहे ती काय होऊन जाते, इन्क्रीज होऊन जाते. द फूड्स आर बॉइल्ड अंटिल टू किल द मायक्रोब, मीन्स मायक्रोब्स किल करण्यासाठी ते काय केले जातात, त्या टेम्परेचर पर्यंत बॉईल केले जातात. देन नेक्स्ट ट्रॅडिशनल मेथड इज साल्टिंग. मग साल्टिंग मध्ये काय केलं जातं, जे पण फूड मटेरियल आहे त्यामध्ये काय केलं जातं, साल्ट इन्सर्ट केलं जातं. साल्ट काय करतं, वॉटर रिमूव्ह करतं आणि ते फूडची जी क्वालिटी ती मेंटेन ठेवतं. इडिबल साल्ट्स आर ॲडेड इन अ फूड, इट टेक्स आउट मॉइश्चर फ्रॉम द फूड थ्रू ऑस्मोसिस. मग ऑस्मोसिस प्रोसेसनी काय केलं जातं, जे पण फूड आहे त्यातलं वॉटर कंटेंट हे रिमूव्ह केलं जातं. ही एक अजून एक ट्रॅडिशनल मेथड आहे. देन नेक्स्ट ट्रॅडिशनल मेथड इज शुगरिंग. In this process, first dehydrate the food, then packing with a pure sugar. म्हणजे पण फूड आहे ते काय केलं जातं, डिहायड्रेट केलं जातं, त्यातला वॉटर कंटेंट रिमूव्ह केलं जातं. पूर्ण ड्राय करून घेतल्यानंतरच ते काय केलं जातं, जे शुगर सिरप आहे त्यामध्ये काय केलं जातं, डीप केलं जातं, जेणेकरून त्यांची जी क्वालिटी ती मेंटेन राहते आणि जे पण फूड आहे ते व्यवस्थित प्रॉपरली प्रिझर्व होतं. देन नेक्स्ट ट्रॅडिशनल टेक्निक फॉर प्रिझर्विंग फूड इज स्मोकिंग. It is a process of flavoring, browning, cooking, or preventing food by exposing it to smoke from a burning materials. Means यामध्ये काय केलं जातं, बर्निंग मटेरियलच्या कॉन्टॅक्ट मध्ये फूड आणून त्याला काय केलं जातं, फ्लेवरिंग, ब्राउनिंग अँड कुकिंग. मग अशा प्रकारे काय केलं जातं, ते फूड प्रिझर्व केलं जातं. बघा कशा प्रकारे जे स्मोकिंग मटेरियल आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणून ते फूड काय केलं जातं, प्रिझर्व केले जातं किंवा मॅन्युफॅक्चर केले जातं. बघा बेकिंग प्रोडक्ट्स अशा प्रकारे ते प्रिझर्व केले जातात स्मोकिंग टेक्निकने. देन नेक्स्ट टेक्निक, ट्रॅडिशनल टेक्निक इज पिकलिंग. पिकलिंग आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या घरामध्ये लोणचं हे बनवलं जातं. मग त्यासाठी जी मेथड यूज केली जाते तिला काय म्हटलं जातं, पिकलिंग. यामध्ये काय केलं जातं, एअरटाईट कंटेनर मध्ये काय केलं जातं, ते फूड स्टोअर केलं जातं. मग पिकलिंग इट इज अ प्रोसेस ऑफ प्रिझर्विंग फूड बाय फर्मेंटेशन इन ब्राइन concentrated solution of salt in water. Then means ही सिमिलर टेक्निक आहे साल्टिंग सारखी टेक्निक की पिकलिंग हे असते, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ साल्ट इन वॉटर और इमर्शन इन विनेगर सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड वॉटर अँड ट्रेस केमिकल्स. द रिझल्टिंग फूड इज कॉल्ड ॲज पिकल. बघा लोणच्याला काय पिकल म्हटलं जातं आणि पिकलिंग हे आपल्याकडे ट्रॅडिशनली खूप दिवसापासून हे बनवलं जातं आणि ते लॉंग टर्म साठी पण आपण काय करतो, प्रिझर्व करतो. मीन्स काही पिकलं जे बनवले जातात त्यामध्ये ते ड्राय फॉर्म मध्ये असतात, काही वेट फॉर्म मध्ये असतात, अकॉर्डिंग टू देअर कॉन्स्टिट्युटेड. ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपण ते पिकलिंग टेक्निक यूज करू शकतो. देन नेक्स्ट टेक्निक इज कॅनिंग ऑर बॉटलिंग. मग यामध्ये काय केलं जातं, जे फूड मटेरियल असतात ते काय करतात, प्रॉपरली बॉटल केले जातात किंवा कॅनिंग केलं असतं. एअरटाईट कंटेनर मध्ये ते काय केले जातात, पॅक केले जातात, जेणेकरून जे मॉइश्चर वगैरे त्यापासून ते दूर राहिले पाहिजे आणि त्यावरती जी मायक्रोबियल ग्रोथ आहे ती झाली नाही पाहिजे आणि ते पण फूड जे असेल ते लॉंग टर्म साठी प्रिझर्व झालं पाहिजे. अशा प्रकारे इन दिस प्रोसेस फूड इज कुक्ड अँड सील्ड इन अ एअरटाईट कंटेनर दॅट इज टीन, कॅन्स और ग्लास जार्स. अशा प्रकारे काय केलं जातं, ते ग्लास जार मध्ये स्टोअर केलं जातं. देन नेक्स्ट टेक्निक इज जेलिंग. मग या टेक्निक मध्ये काय केलं जातं, फूड मध्ये काय केलं जातं, जेल ऍडिशन केली जाते. फूड्स आर प्रिझर्व बाय कुकिंग इन अ मटेरियल दॅट सॉलिडिफाय टू द फॉर्म अ जेल. सच अ मटेरियल आर अगार, जिलेटिन, मेज, फ्लोर एक्सेट्रा. मीन्स जे पण जिलेटिन मटेरियल आहे त्यामध्ये काय केलं जातं, ते जे फूड आहे ते काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, जेणेकरून त्याची जी कंटेंट आहे ते ऍज इट इज राहतं आणि त्याची काय लाईफ स्पॅन काय होतं, इन्क्रीज होऊन जातो. मीन्स जेलमध्ये ते स्टोअर केलं जातं. Then jugging. It is a process of staving. Staving is nothing but slow boiling of a meat in a covered jug or casserole. मीन्स जग मध्ये काय केलं जातं, स्लो बॉइलिंग केलं जातं किंवा त्याला स्लो हिटिंग दिली जाते. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, जगिंग. त्याने काय होतं, जे फूड असेल, मीट असेल, ते काय लॉंग टर्म साठी प्रिझर्व होतं आणि ते यूज केलं जातं. देन नेक्स्ट टेक्निक इज ब्रुअर. Most food can be preserved in soil by burial in the ground.
दॅट इज व्हेरी ड्राय, साल्टी अँड फ्रोझन. बघा जुन्या काळामध्ये अशा प्रकारचे जे जार किंवा पॉट बनवायचे, त्यामध्ये साल्टच्या कंटेनर मध्ये काय केलं जायचं, ते फूड स्टोअर केलं जायचं आणि ते काय केलं जायचं, जमिनीमध्ये पुरून ठेवलं जायचं. मीन्स ते काय केलं जातं, स्टोअर केलं जायचं. जमिनीच्या मध्ये खड्डे करून ते स्टोअर करून ठेवलं जायचं आणि ते लॉंग टर्म साठी काय व्हायचं, प्रिझर्व व्हायचं. त्यामध्ये साल्ट किंवा शुगर हे का ऍड करायचे, की जी मायक्रोबियल ग्रोथ आहे त्यावरती स्टॉप झाली पाहिजे किंवा झाली नाही पाहिजे, यासाठी ते काय करायचे, साल्टनी कव्हर करायचे आणि डीप इनसाइड सॉइल मध्ये काय करायचे, ते बरीड करून द्यायचे. मग जेणेकरून ते लॉंग टर्म साठी काय होऊन जायचे, प्रिझर्व होऊन जायचे आणि जेव्हा गरज असेल त्यावेळेस ते काय करायचे, जमिनीतनं बाहेर काढायचे आणि ॲज अ फूड म्हणून यूज करायचे. देन आता ह्या ज्या बघितल्या त्या सगळ्या ट्रॅडिशनल टेक्निक बघितल्या आपण. कुठल्या जे स्मोकिंग असेल किंवा ड्राईंग असेल, हिटिंग असेल, त्या ज्या बरिंग असेल, त्या सगळ्या टेक्निक आपण ट्रॅडिशनल टेक्निक बघितल्या. आता आपण मॉडर्न इंडस्ट्रियल टेक्निक बघू फूड प्रिझर्वेशनचा. मग त्यामध्ये फर्स्ट काय, पाश्चरायझेशन. आता ही टेक्निक आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इन दिस प्रोसेस मिल्क इज हिटेड ॲट अबाउट 70 डिग्री सेल्सिअस फॉर 50 सेकंड टू किल द बॅक्टेरिया प्रेझेंट इन इट, देन कूल्ड रॅपिडली. मीन्स पाश्चरायझेशन मध्ये काय केलं जातं, मिल्कला हिटिंग दिली जाते अप टू 70 to 75 डिग्री सेल्सिअस, 15 ते 20 सेकंदासाठी हिटिंग दिली जाते आणि ते काय केलं जातं, सडनली कूल केलं जातं. जेणेकरून जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये प्रेझेंट असेल ते काय होऊन जातात, किल होऊन जातात. मिल्क इज स्टोअर इन स्टरलाइज बॉटल ॲट अ कोल्ड प्लेस. मीन्स मिल्क ज्यावेळेस स्टोअर करतो ते कसं कोल्ड प्लेस मध्ये स्टोअर केलं जातं. ही काय झाली, मॉडर्न इंडस्ट्रियल टेक्निक ऑफ फूड प्रिझर्वेशन. देन नेक्स्ट इज व्हॅक्यूम पॅकिंग. बघा व्हॅक्यूम पॅकिंग मध्ये काय, फूड्स आर स्टोअर इन एअरलेस एन्व्हायरमेंट. मीन्स एअर टाईट कंटेनर मध्ये काय केलं जातं, ते फूड स्टोअर केलं जातं. फूड इज केप्ट इन एअर टाईट बॅग ऑर बॉटल्स. मीन्स व्हॅक्यूम पॅकिंग मध्ये काय केलं जातं, व्हॅक्यूम मीन्स काय, इन ऍब्सेन्स ऑफ एअर, म्हणजे जिथे हवा नसेल त्यामध्ये काय त्यावेळेस त्या एन्व्हायरमेंट मध्ये काय केलं जातं, पॅकिंग केलं जातं. त्यामध्ये मील असतील, ते बॅग्स वगैरे किंवा एअर टाईट कंटेनर जार मध्ये काय केलं जातं, फूड हे प्रिझर्व केलं जातं. देन नेक्स्ट टेक्निक इज आर्टिफिशियल फूड ॲडिटिव्ह. यामध्ये काय केलं जातं, प्रिझर्वेटिव्ह किंवा ॲडिटिव्ह काय केलं जातं, फूड मध्ये ऍड केले जातात. का, ते त्या फूडची लाईफ इम्प्रूव्ह होण्यासाठी, क्वालिटी, टेक्स्चर, त्याचप्रमाणे त्याचे जे टेक्स्चर असेल, टेस्ट असेल, ते फ्लेवर इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल फूड ॲडिटिव्ह हे ऍड केले जातात. सम प्रिझर्वेटिव्ह ॲडिटिव्ह आर ॲडेड इन फूड सच ॲज सोडियम नायट्रेट, सोडियम बायसल्फेट, कॅल्शियम प्रोपिनेट एक्सेट्रा. मीन्स हे जे फूड ॲडिटिव्ह आहे हे काय केलं जातं, फूड मध्ये ऍड केले जातात, जेणेकरून त्या फूडची क्वालिटी ही इम्प्रूव्ह होते आणि त्याची जी ड्युरेबिलिटी आहे ती काय होऊन जाते, वाढून जाते. देन नेक्स्ट टेक्निक इज इरेडिएशन. In this process, food is exposed to ionizing radiation. Two types of radiation are used, that is X-rays and gamma rays. बघा ही इरेडिएशन टेक्निक पण काय केली जाते, फूड प्रिझर्व करण्यासाठी यूज केली जाते. आता आपण बघितलं असेल की आपल्या तिथे लासलगाव जवळ कोटमगाव रोडला तिथे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं एक युनिट आहे. त्यामध्ये पण काय केलं जातं, फूड प्रोसेसिंग केली जाते. त्यामध्ये पण काय केले जाते, इरेडिएशन टेक्निक यूज केली जाते. त्यामध्ये गॅमा रेजचा यूज केला जातो. त्यामध्ये जे ओनियन्स असतील, टोमॅटोज असतील किंवा डिफरंट व्हेजिटेबल्स असतील, त्यावर गॅमा रेजचे काय केलं जातं, रेडिएशन केलं जातं आणि ते फूडची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह केली जाते आणि ते लॉंग टर्म साठी स्टोअर करण्यासाठी पुढे पाठवलं जातं. देन नेक्स्ट टेक्निक इज पल्स इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रोपोरेशन. मीन्स दिस इज अनदर modern industrial technique to preserve a food. यामध्ये काय केलं जातं, in this technique a substance is placed between two electrodes, then the pulse electric field is applied. Means जो सबस्टन्स किंवा जे फूड आपल्याला प्रिझर्व करायचं ते काय केलं जातं, इलेक्ट्रोडच्या मध्ये ठेवलं जातं आणि त्यामध्ये पल्स इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड केलं जातं. The electric field enlarges the cell membranes which kills the cells and release their contents. Means काय केलं जातं, दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये ते फूड ठेवलं जातं आणि त्यावरती जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. दिस इज अनदर मॉडर्न मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन. देन नेक्स्ट इज मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर. मग नेक्स्ट मेथड मध्ये काय,
In this method, foods are preserved by operating on an atmosphere around it. Means atmosphere काय केलं जातं, चेंज केलं जातं किंवा मेंटेन केलं जातं अकॉर्डिंग टू द नीड. त्यानुसार काय केलं जातं, ते ॲटमॉस्फिअर चेंज करून जे फूडच्या अराउंडचं ॲटमॉस्फिअर चेंज करून काय केलं जातं, फूड प्रिझर्व केलं जातं. द सील बॅग्स आर रिड्यूस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन अँड इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. मीन्स कार्बन डायऑक्साईडचं काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं जातं त्या ॲटमॉस्फिअर मध्ये, जेणेकरून फूड स्पॉइलेज काय होईल, कमी केलं जातं. देन नेक्स्ट इज नॉन थर्मल प्लाझ्मा. This process subjects the surface of food to a flame of ionized gas molecules such as helium or nitrogen. Means ज्या प्लाझ्मा गन असतात किंवा प्लाझ्मा इमिटिंग जे डिव्हाइस असतात ते काय केले जातात, यूज केले जातात फूडवरती. त्या थ्रू काय केलं जातं, प्लाझ्मा रेज तिथे इन्सिडेंट केले जातात, जेणेकरून जे पण फूड असेल त्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम ते काय केले जातात, किल केले जातात. त्यामध्ये हेलियम प्लाझ्मा असेल किंवा नायट्रोजन प्लाझ्मा अशा प्रकारचे प्लाझ्मा तिथे यूज केले जातात. देन नेक्स्ट, हाय प्रेशर. In this method, a very high pressure is passed inside a vessel. Then processed food retain their appearance, texture, flavor and nutrients. Means यामध्ये काय केलं जातं, हाय प्रेशर त्या फूड वरती पास केला जातो. मग त्या थ्रू काय केलं जातं, फूड हे प्रिझर्व केलं जातं. These are nothing but high pressure processing technology. यामध्ये काय केलं जातं, फूड हे प्रिझर्व केलं जातं. देन बायो प्रिझर्वेशन. यामध्ये काय केलं जातं, दिस इज मेनली यूज टू एक्सटेंड शेल्फ लाईफ ऑफ फूड. शेल्फ लाईफ मीन्स फूड इज स्टोअर विदाउट बिकमिंग अनफिट फॉर यूज अँड सेल. मीन्स यामध्ये बायो प्रिझर्वेशन मध्ये काय केलं जातं, जी फूडची जी लाईफ आहे, शेल्फ लाईफ ही काय केली जाते, इन्क्रीज केली जाते. मग त्यामध्ये जी स्टोरिंग कॅपॅसिटी त्याची ती काय केली जाते, इन्क्रीज केली जाते, जेणेकरून ते लार्ज किंवा लॉंग टर्म साठी यूज केलं जाऊ शकतं. या सर्व काय बघितलं आपण, मॉडर्न इंडस्ट्रियल टेक्निक बघितलाय. यामध्ये नेक्स्ट अजून एक टेक्निक आहे हडल टेक्नॉलॉजी. यामध्ये इट इज मेनली यूज टू इलिमिनेट पॅथोजन्स इन अ फूड. एक्झाम्पल्स ऑफ हर्डलर्स इन अ फूड सिस्टीम आर हाय टेम्परेचर ड्युरिंग अ प्रोसेसिंग, लो टेम्परेचर ड्युरिंग अ स्टोरेज, increase the acidity, lowering the water activity, addition of the food preservative. मग यामध्ये हर्डल टेक्नॉलॉजी मध्ये काय केलं जातं, हाय टेम्परेचर ठेवलं जातं ड्युरिंग प्रोसेसिंग, लो टेम्परेचर ड्युरिंग स्टोरेज मीन्स कमी टेम्परेचरला स्टोअर केलं जातं. त्यानंतर इन्क्रीजिंग द ऍसिडिटी, फूडची जी ऍसिडिटी ती काय केली जाते, इन्क्रीज केली जाते, जेणेकरून जास्त ऍसिडिक पीएच ला मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतं, इनएक्टिव्ह होतं. लोअरिंग द वॉटर ऍक्टिव्हिटी. देन ऍडिशन ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. या सर्व काय मेथड्स कशामध्ये केल्या जातात, हर्डल टेक्नॉलॉजी मध्ये यूज केल्या जातात एकाच वेळेस. देन बघा कशा प्रकारे मार्केटमध्ये ते फूड किंवा व्हेजिटेबल्स कशा प्रकारे स्टोअर केले जातात. अशा प्रकारे मॉल्स मध्ये ज्या डिफरंट व्हेजिटेबल्स वगैरे असतात त्यावर प्रोसेस करून त्या स्टोअर केल्या जातात. देन नेक्स्ट टॉपिक इज फूड ऍडिटिव्ह. मीन्स जे पण फूड ऍडिटिव्ह आपण यूज करतो ते कशा प्रकारे यूज केले जातात, त्याचा रोल काय, कशा प्रकारे ते स्वीटनर्स वगैरे यूज केले जातात ते आपण वन बाय वन बघू. देन food additives are a substance added to perform a specific technological function. This function include preserving, that is increasing shelf life or inhibiting the growth of pathogens, microorganisms, or adding color and enhancing flavor of the for interest and variety. Means food additives काय ऍड केले जातात की जे फूडचे क्वालिटी आहे, टेक्स्चर आहे ते इन्क्रीज करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याचप्रमाणे फूडची जी शेल्फ लाईफ आहे ती काय केली जाते, इन्क्रीज करण्यासाठी, आणि जी मायक्रोबियल किंवा पॅथोजनची जी ग्रोथ आहे ती इनिबिट करण्यासाठी फूड ऍडिटिव्ह हे यूज केले जातात. देर आर ओव्हर 300 permitted additives that can be used in the UK. Flavorings are not included in this figure. They are classified differently. However, flavor enhances substances which makes flavors stronger are included. Means जे फ्लेवरिंग एजंट आहे त्यामध्ये पण इन्क्लूड केले जातात किंवा जे सबस्टन्सेस आहे ते पण काय केले जातात, इन्क्लूड केले जातात फूड ऍडिटिव्ह मध्ये. देन
व्हॉट आर ई नंबर्स, बघा यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय ई नंबर? ई नंबर, ई स्टँड्स फॉर युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी. मीन्स जो ई नंबर दिलेला असतो तो युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटीचा हा नंबर दिलेला असतो. त्यामध्ये काय, अ सिस्टमॅटिक वे ऑफ आयडेंटिफाईंग फूड ॲडिटिव्ह, म्हणजे पण फूड ॲडिटिव्ह असतात त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी एक विशिष्ट नंबर दिलेला जातो, त्याला काय म्हटलं जातं, ई नंबर. एक्झाम्पल E100, त्यामध्ये काय त्याचं फंक्शन काय येईल, कलर्स. एक्झाम्पल E160A, त्याचं नेमिंग काय येईल, कॅरोटीन. मीन्स जे पण ॲडिटिव्ह असतील त्याला नेमिंग दिलं जातं आणि नंबरिंग दिलं जातं. देन E200, मग E200 मध्ये काय, प्रिझर्वेटिव्ह. या कॅटेगरीमध्ये सगळे प्रिझर्वेटिव्ह येतात. त्यामध्ये E234 निसिन, त्याचं नाव येईल निसिन. देन E300, त्यामध्ये काय, त्या सर्व अँटीऑक्सिडंट येतात. त्यामध्ये E307 इज अल्फा टोकोफेरॉल. अशा प्रकारे हे काय, जे पण ई नंबर हे दिलेले असतात. मग त्याचं काय, युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी, म्हणजे ई नंबर हे दिलेले असतात डिफरंट फूड ॲडिटिव्हला. मग अशा प्रकारे जे ओनियन असेल त्यामध्ये जे पण कलरिंग एजंट असतील, ॲडिटिव्ह असतील, त्याला वेगळा नाव दिलं जातं. किंवा जे अल्कोहोलिक बिहेवियर असतील, कॅरामेल, त्यासाठी E150 इज अ सिंथेटिक कलरिंग कॉमनली यूज इन कलर क्लास. मग अशा प्रकारे डिफरंट फूड ॲडिटिव्ह यूज करून काय केलं जातं, ते फूड प्रिझर्व केलं जातं किंवा त्याची लाईफ काय केली जाते, इन्क्रीज केली जाते किंवा ते स्टोअर केले जातात. देन वाय यूज ऑफ ॲडिटिव्ह, मग ॲडिटिव्ह आपण काय यूज करतो, फूड ॲडिटिव्ह. मग त्यामध्ये काय, टू कीप हाय क्वालिटी ऑफ फूड, फूडची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण फूड ॲडिटिव्ह यूज करतो. टू मेक द फूड लुक ॲपिलिंग, मीन्स ते फूडचा जे टेक्स्चर आहे ते चांगल्या प्रमाणे किंवा व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी पण आपण काय करतो, फूड ॲडिटिव्ह यूज केला जातो. टू गिव्ह शेप अँड स्ट्रक्चर, मग जो फूड असेल त्याला प्रॉपर शेप आणि स्ट्रक्चर देण्यासाठी पण फूड ॲडिटिव्ह काय केले जातात, यूज केले जातात. देन नेक्स्ट, टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ फंगाय, मोल्ड्स अँड यीस्ट, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा जे यीस्ट, मोल्ड्स, फंगाय जे असतील त्यांची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी काय केलं जातं, फूड ॲडिटिव्ह हे यूज केले जातात. टू प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन ऑफ फूड, जे ऑक्सिडेशन होतं फूडमध्ये ते अवॉइड करण्यासाठी पण काय केलं जातं, फूड ॲडिटिव्ह ऍड केले जातात. देन टू गिव्ह शार्प टेस्ट टू फूड, म्हणजे फूडला एक विशिष्ट प्रकारची टेस्ट देण्यासाठी पण काय केलं जातं, फूड ॲडिटिव्ह यूज केले जातात. देन टाइप्स ऑफ फूड ॲडिटिव्ह, म्हणजे जे फूड ॲडिटिव्ह आहे त्याचे डिफरंट टाईप आहे, ते अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. मग त्याच्या फंक्शन नुसार ते काय केलं जातं, डिफरंट टाइप्स मध्ये कॅटेगराइज केले. त्यामध्ये फ्लेवरिंग, these are approximately natural and systematic flavoring available for food processing. mean different processing किंवा flavoring agent आहे 1100 to 1400 ते जे नंबर आहे त्यामध्ये काय केलं जातं, डिफरंट फ्लेवरिंग एजंट्स काय केलं जातं, ऍड केलं जातं फॉर यूज फॉर फूड प्रोसेसिंग. देन स्टॅबिलायझर, नेक्स्ट टाइप इज of food additives is stabilizer. These are used to keep products in a set state. means ते काय केलं जातं, जे प्रोडक्ट जे स्टोअर केले जातात त्यामध्ये स्टॅबिलायझर ऍड करून काय केलं जाते, त्याच्या जे फूड प्रोडक्ट आहे त्याची स्टॅबिलिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते. देन कलरिंग, 90% आर आर्टिफिशियल अँड डू नॉट कंटेन एनी न्यूट्रिशनल व्हॅल्यू. म्हणजे पण कलरिंग एजंट की एखाद्या फूडला बघा, आपण स्वीटच्या दुकानात जातो किंवा एखाद्या मार्केटमध्ये जातो त्यावेळेस एक जे फूड प्रोडक्ट असतात त्यांना स्पेसिफिक कलर तिथे दिलेला असतो. मग ते कलर अशा प्रकारे दिलेले असतात की ते कस्टमरला अट्रॅक्ट करतील अशा प्रकारे ते कलर दिलेले असतात. आपण ज्यावेळेस स्वीटच्या दुकानात जातो ते प्रोडक्ट बघतो, ते बघितल्यानंतर आपल्याला लगेच ते प्रोडक्ट घेण्याची इच्छा होते किंवा ते खाण्याची आपल्याला इच्छा होते. मग हे काय होतं की त्यावरती जे कलरिंग जे यूज केले जातात किंवा जे कलर्स यूज केले जातात ते डिफरंट कलरिंग एजंट यूज करून ते काय केले जातात, बनवले जातात. ते फूड प्रोडक्ट काय केले जातात, बनवले जातात जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसतील अशा प्रकारे ते कलरिंग एजंट यूज केले जातात. देन स्वीटनर, these are designed to make the foods more palatable. मीन्स काय, जे नॅचरल स्वीटनर असतील किंवा आर्टिफिशियल स्वीटनर असतील त्यांचा रोल काय, जे स्वीटनिंग आहे मॉलिक्यूल मध्ये किंवा कंपाऊंड मध्ये, ते स्वीटनर म्हणजे त्या फूडची जी स्वीटनिंग कॅपॅसिटी ती इन्क्रीज करण्यासाठी डिफरंट स्वीटनर्स हे तिथे यूज केले जातात. देन नेक्स्ट टाइप ऑफ फूड ॲडिटिव्ह इज प्रिझर्वेटिव्ह. इट हेल्प्स to maintain freshness and prevents
spoilage that is caused by fungi, yeast, molds and bacteria. मग प्रिझर्वेटिव्ह पण काय केल्या जातात, ऍड केले जातात का, तर त्यामध्ये जे होणारी जे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे किंवा जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम, yeast, molds, बॅक्टेरिया असतील ते त्यांची ग्रोथ स्टॉप करण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. देन ऍसिड बेसिस, यामध्ये काय, प्रोव्हाइड्स अ टार्ट फ्लेवर फॉर मेनी फ्रूट्स अँड इट इज यूज्ड इन पिकलिंग ॲज वेल ॲज पुटिंग द कार्बोनेशन इन अ सॉफ्ट ड्रिंक्स. मीन्स कार्बोनेशन साठी काय केले जातात, हे यूज केले जातात. ऍसिड अँड बेसिक हे काय झाले आपण बघितले, डिफरंट फूड ॲडिटिव्ह हे काय केले जातात, फूड मध्ये ऍड केले जातात आणि त्याचे टेक्स्चर, क्वालिटी काय केली जाते, इम्प्रूव्ह केली जाते. देन प्रिझर्वेटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह मध्ये काय, प्रिझर्वेशन एम काय प्रिझर्वेशनचा, प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच कुड कॉज फूड स्पॉइलेज अँड लीड टू फूड पॉयझनिंग. मग प्रिझर्वेटिव्ह काय ऍड केले जातात की जी मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ आहे ती स्टॉप करण्यासाठी, फूडची जी लाईफ आहे ती इन्क्रीज होण्यासाठी किंवा फूडचं जे स्पॉइलेज आहे ते स्टॉप करण्यासाठी काय केले जातात, प्रिझर्वेटिव्ह हे ऍड केले जातात. Then extend the shelf life of products so that they can be distributed and sold to the consumer with a long shelf life. Means जी फूडची जी शेल्फ लाईफ आहे ती इन्क्रीज करण्यासाठी काय केलं जातं, प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये ऍड केलं जातं. हे काही एक्झाम्पल दिलेले, फॉर एक्झाम्पल बॅकनॉन, हॅम, कॉर्न, beef and other cured meats are often treated with nitrate and nitrates during the curing process. Means different जे प्रिझर्वेटिव्ह आहे ते डिफरंट रोल नुसार काय केले जातात, हे यूज केले जातात जेणेकरून त्यांचं फंक्शनिंग हे प्रॉपरली झालं पाहिजे. देन नेक्स्ट टाइप इज इमल्सिफायर. आता फूड प्रिझर्वेटिव्ह मध्ये आपण बघतोय की डिफरंट ॲडिटिव्ह बघितले, त्यानंतर आता आपण प्रिझर्वेटिव्ह बघितले, त्यानंतर नेक्स्ट इज इमल्सिफायर. इमल्सिफायरचा रोल काय, कीप द मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर स्टेबल अँड प्रिव्हेंट्स फ्रॉम सेपरेटिंग इंटू टू लेयर्स. म्हणजे टू लेयर फॉर्म होतात ते सेपरेट करण्यासाठी हे काय केलं जातं, इमल्सिफायर यूज केलं जातं. हे कुठे यूज केलं जातं, ब्रेड, च्युइंगम, ब्रेकफास्ट, सिरियल्स अँड आईस्क्रीम यामध्ये काय केलं जातं, इमल्सिफायर्स काय केलं जातं, यूज केलं जातं. मग त्यामध्ये एक्झाम्पल काय, प्रोपेन 1,2-diol इज यूज इन अ केक ड्रेसिंग, इट्स कॉन्सिक्वेन्स आर स्टील नॉट नोन. मीन्स प्रोपेन 1,2-diol हे काय केलं जातं, केक ड्रेसिंग मध्ये काय केलं जातं, ॲज अ इमल्सिफायर म्हणून यूज केलं जातं. देन नेक्स्ट फूड ॲडिटिव्ह इज फ्लेवर इन्हान्सर. मग जी फूडची जी फ्लेवर आहे किंवा टेस्ट आहे ती चेंज करण्यासाठी पण काय केलं जातं, डिफरंट फूड ॲडिटिव्ह हे फूडमध्ये ऍड केले जातात जेणेकरून त्याचं टेक्स्चर, नेचर आणि ते जे पण त्याचे जे स्ट्रक्चर आहे, फिजिकल स्ट्रक्चर, नेचर वगैरे ते चेंज होण्यासाठी काय केलं जातं, फ्लेवरिंग एजंट फूडमध्ये ऍड केले जातात. फ्लेवर एनहान्सर्स bring out the flavor in a food without imparting a flavor of their own. Example, monosodium glutamate, which is nothing but E621, enhance the umami flavors. Means हा जो आहे तो फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज केला जातो. मग फ्लेवरिंग एजंट काय केलं जातं की एका टेस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्या फूडचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं जातं, फ्लेवरिंग एजंट किंवा फ्लेवरिंग एनहान्सर हे यूज केले जातात. मग त्यामध्ये काय असतं, सोर टेस्ट, साल्टी टेस्ट, स्वीट, साल्टी, बिटर अशा प्रकारचे डिफरंट फ्लेवरिंग एजंट काय केले जातात, ऍड केले जातात. देन जेलिंग एजंट, थिकनर्स अँड स्टॅबिलायझर. मग यामध्ये काय, टू गिव्ह द शेप अँड स्ट्रक्चर, टू मेक अ फूड थिकर, टू मेंटेन द फिजिकल स्ट्रक्चर प्रॉपर्टीज ऑफ फूड स्टफ. मीन्स हे काय केलं जातं, जे पण फूड स्टफ आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचं टेक्स्चर किंवा नेचर देण्यासाठी काय केलं जातं, हे जेलिंग एजंट, थिकनर्स किंवा स्टॅबिलायझर हे काय केले जातात, यूज केले जातात जेणेकरून जे फूड असेल त्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर येतं किंवा एक प्रॉपर शेप आणि त्याचा कलर काय होतो, अट्रॅक्टिव्ह होतो आणि ते काय त्याची थिकनेस वगैरे इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं जातं, हे जेलिंग एजंट, थिकनर्स अँड स्टॅबिलायझर हे यूज केले जातात. बघा कशा प्रकारे हे केक मटेरियल मध्ये किंवा बेकिंग मटेरियल मध्ये हे सर्व यूज केलं जातं. देन अँटीऑक्सिडंट. मग अँटीऑक्सिडंट जे फूड ॲडिटिव्ह मध्ये काय ऍड केले जातात, त्यामध्ये बघा, प्रिव्हेंट फूड containing fat or oil from going
रॅन्सिड ड्यू टू ऑक्सिडेशन. बघा ऍपल ज्यावेळेस आपण कट करतो, ज्यावेळेस फ्रेश असतं त्यावेळेस ते व्हाईट कलरच असतं, पण ज्यावेळेस त्याची रॅन्सिडिटी इन्क्रीज होत चालते त्याचा कलर काय होत चालतो, ब्राऊन होत चालतो. मीन्स तिथे काय होतं, ऑक्सिडेशन होतं. दॅट इज डेव्हलपिंग अन अनप्लेझंट ऑर्डर ऑर अ फ्लेवर. मग त्यासाठी काय केलं जातं, अँटीऑक्सिडंट पण जी फूड्स असतात त्यामध्ये ऍड केले जातात. प्रिव्हेंट द ब्राउनिंग ऑफ अ कट फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट ज्युसेस अँड सो ॲज टू इन्क्रीज शेल्फ लाईफ अँड ॲपरन्स. मग शेल्फ लाईफ अँड ॲपरन्स इन्क्रीज करण्यासाठी पण काय केले जातात, अँटीऑक्सिडंट हे फूडमध्ये ऍड केले जातात. व्हिटॅमिन सी, ऑल्सो नोन ॲज ascorbic acid, is one of the most widely used antioxidant. मीन्स काय केलं जातं, व्हिटॅमिन सी हे फ्रूट किंवा जे फ्रुट्स असतील त्यामध्ये ऍड केले जातात, जेणेकरून त्याची जे ॲबिलिटी आहे किंवा त्याची जे लाईफ आहे त्याचा ॲपिरन्स तो काय होईल, इन्क्रीज होईल. यासाठी काय केलं जातं, डिफरंट अँटीऑक्सिडंट हे फ्रुट्स ज्यावेळेस आपण प्रिझर्व करतो त्यावेळेस त्यामध्ये ऍड केले जातात. देन कलर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. मग त्यानुसार काय केलं जातं, डिफरंट कलरिंग एजंट्स काय केले जातात फूडमध्ये ऍड केले जातात. मग ते काय केले जातात, आधी सांगितल्याप्रमाणे की जी फूडची लाईफ आहे ती इन्क्रीज करण्यासाठी, त्याचा कलर इन्क्रीज करण्यासाठी, त्याचं टेक्स्चर इन्क्रीज करण्यासाठी कलरिंग एजंट हे काय केले जातात, ऍड केले जातात. मग कलर सेम टू रिस्टोर द कलर लॉस्ट ड्युरिंग द प्रोसेसिंग ऑर स्टोरेज. एक्झाम्पल मॅरोफॅस्ट फ्रीज. मीन ज्यावेळेस प्रोसेसिंग करतो आपण फूडवरती किंवा फ्रुट्सवरती, त्या प्रोसेसिंग करताना त्याचा कलर काय होतो, चेंज होऊन जातो. मग चेंज झाल्यानंतर तो रिस्टोर करण्यासाठी काय केलं जातं, कलरिंग एजंट तिथे ऍड केले जातात. देन इन्शुअर दॅट ईच बॅच प्रोड्युसेस इज आयडेंटिकल इन अपीअरन्स और डज नॉट अपीअर ऑफ. मीन्स जे पण इंडस्ट्रियल लेवलला मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं किंवा फूड प्रोसेसिंग केलं जातं त्यावेळेस काय केलं जातं, जे पण टोटल बॅचचा जो कलरिंग असेल किंवा टोटल जे फूड असेल त्याचा कलर एकसारखा येण्यासाठी काय केलं जातं, कलरिंग एजंट तिथे यूज केले जातात. गिव्स कलर टू फूड विच अदरवाइज वुड बी कलरलेस. मीन्स जे कलरलेस असतील त्यांना कलर येण्यासाठी पण काय केलं जातं, कलरिंग एजंट तिथे यूज केले जातात. आता तुम्ही बघितलं असेल डिफरंट सॉफ्ट ड्रिंक्स असतात त्यांना डिफरंट कलर तिथे प्रोव्हाइड केलेले असतात किंवा त्यामध्ये कलर असतात. ते काय कसे प्रकारे केले जातात की त्यामध्ये कलरिंग एजंट ऍड केले जातात सो ॲज टू मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह. मग अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी ते काय केले जातात, डिफरंट कलरिंग एजंट तिथे ऍड केले जातात. देन कलर्स अँड हायपर ऍक्टिव्हिटी. बघा कलर्स आहेत त्यांना ते नेमिंग दिलेलं आहे त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार. सर्टन कॉम्बिनेशन ऑफ आर्टिफिशियल फूड कलर्स हॅव बीन लिंक टू निगेटिव्ह इफेक्ट ऑन चिल्ड्रन्स बिहेवियर. मग काय जे पण डिफरंट कलर्स आहेत, आता आपण जे पण काही फूड ॲडिटिव्ह बघितले, काही कलरिंग एजंट बघितले, डिफरंट इमल्सिफायर बघितले, हे काय जास्त प्रमाणात जर फूडवरती जर यूज केले गेले तर त्यांचा काय होतो, साईड इफेक्ट होतो किंवा बॅड इम्पॅक्ट काय होतो ह्युमन बॉडीवरती होण्यास सुरुवात होते. कारण ते काय असतात, आर्टिफिशियली किंवा मॅनमेड असतात आणि त्याचा जास्त यूज केल्यानंतर ते काय टॉक्सिक इफेक्ट आपल्या बॉडीवरती बघायला मिळतात. मग अशा प्रकारचे कलरिंग एजंट असलेले फूड ज्यावेळेस लहान मुलं वगैरे खातात किंवा त्यांच्या कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा त्यांनी ते खाल्ले, जास्त वेळेस खाल्ले तर त्याचा त्यांच्या तब्येतीवरती वाईट परिणाम होतो किंवा त्यांच्या ह्युमन हेल्थवरती वाईट परिणाम तिथे बघायला मिळतो. these are sunset yellow, quinine yellow, carmozine, allora red, tartrazine, ponecue. these are artificial color. हे कलर काय केले जातात, यूज केले जातात. एक्झाम्पल्स आहे, जनरल एक्झाम्पल्स आर्टिफिशियल कलरचे. these colors are used in soft drinks, sweets and ice cream. Food and drinks containing any of these 6 colors must carry a warning on the packaging which reads may have adverse effect on activity and attention in children. बघा अशा प्रकारचे नोट दिलेले असते ज्यावेळेस ते कलर किंवा कलरिंग एजंट हे त्या फूडवरती अप्लाय केलेले असतात किंवा प्रेझेंट असतात. मग त्यामुळे जास्त अट्रॅक्टिव्ह कलर ते म्हणताना जे जेवढं जास्त चांगलं असतं तेवढं त्याची इफेक्ट पण वाईट असतात. मग अशा प्रकारे जे जास्त कलरिंग एजंट असतात तर त्याचे इफेक्ट पण आपल्या बॉडीवरती किंवा ह्युमन हेल्थवरती हे वाईट असतात. देन नेक्स्ट इज फूड ॲडिटिव्ह इज स्वीटनर्स. Sweeteners include intense sweeteners, example
acesulfame K, aspartame and stevia have a sweetness many times that of the sugar and therefore are used in small amounts, example in soft drinks and sweetening tablets. Means sweetening tablets बनवताना किंवा सॉफ्ट ड्रिंक्स बनवताना किंवा डिफरंट जे बेकिंग प्रोडक्ट असतील किंवा स्वीटनर असतील, ज्यावेळेस स्वीट्स बनवले जातात त्यावेळेस हे काय केलं जातं, आर्टिफिशियल स्वीटनर्स हे काय केलं जातं, यूज केलं जातं. त्यामध्ये aspartame K आणि aspartame and stevia हे काय झालं, कॉमनली यूज स्वीटनर्स आहे. बघा त्याचे स्ट्रक्चर दिलेले. बल्क स्वीटनर एक्झाम्पल्स sorbitols have a similar sweetness to the sugar and are used at a similar level. Sorbitol is often used in sugar free chewing gums and sweets. बघा शुगर फ्रीचे टॅबलेट्स वगैरे येतात किंवा शुगर फ्रीचे जे पण सिरप्स वगैरे असतात त्यामध्ये काय केलं जातं, स्वीटनर्स अशा प्रकारे यूज केले जातात जेणेकरून ते शुगर पेक्षा जास्त स्वीटनिंग असतात. आपण जी नॅचरल शुगर यूज करतो त्यापेक्षा ते जास्त स्वीट्स असतात आणि ते काय केलं जातं, यूज केलं जातं. बघा स्वीटनरचं स्ट्रक्चर इथे दिलं आहे. ग्लुकोज टॉप अँड aspartame both are the sweeteners and structurally different. बघा ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे आणि हे aspartameचं स्ट्रक्चर आहे. बघा त्यांची टेस्ट सेम आहे पण स्ट्रक्चर काय आहे, दोन्हींचे डिफरंट आहे. देन कॉमनली यूज स्वीटनर्स. बघा कॉमनली यूज स्वीटनर्स कोणते, acesulfame K, then aspartame, cyclamate, saccharine, sucrose, lead acetate. मीन्स त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या शुगर कंटेंट नुसार त्यांचे काय केले, कॅटेगरायझेशन केलेले. मीन्स जे पण नसतील शुगर कंटेंट त्यानुसार ते काय केलेलं आहे, कॅटेगरायझेशन केलेलं आहे. के इज सिम्बॉल फॉर पोटॅशियम, यामध्ये पोटॅशियम प्रेझेंट आहे त्यामुळे त्याला काय के चा सिम्बॉल दिलेला आहे. कॉमनली यूज aspartame. It is a low calorie sweetener. It is about 200 times more sweetener than sugar. It is disintegrated into aspartic acid and methanol in a body in a digestion. It is used in all type of diet, food, beverages and medicines. Some people reported dizziness and headache. बघा त्याचे साइड इफेक्ट पण इथे मेन्शन केलेले. अशा प्रकारे डिफरंट स्वीटनर्स आहे कॉमनली यूज करणारे, जे आपली जी नॉर्मल शुगर आहे त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट मध्ये काय असतात, स्वीट असतात. आणि हे काय केलं जातं, आर्टिफिशियली जे फूड्स असतात त्यामध्ये काय केलं जातं, ऍड केले जातात त्याची स्वीटनिंग ॲबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. नॉर्मल शुगर पेक्षा हे जे सर्व जे आर्टिफिशियल स्वीटनर आहे हे काय असतात, जास्त स्वीट असतात आणि ते काय केले जातात, फूडमध्ये फूड ॲडिटिव्ह म्हणून यूज केले जातात. त्याचा अजून एक फंक्शन काय की फूडची जी टेक्स्चर आहे किंवा क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी पण काय केलं जातं, स्वीटनर यूज केले जातं. देन नेक्स्ट इज अँटी केकिंग एजंट्स. मीन्स जे फूड ॲडिटिव्ह आहे त्यामध्ये नेक्स्ट टाइप आहे अँटी केकिंग एजंट. यामध्ये काय ॲडेड टू अलो देम टू फ्लो, वेंडिंग मशीन पावडर, मिल्क अँड क्रीम पावडर्स, ग्रॅटेड चीज, बेकिंग पावडर, इन्स्टंट सोप पावडर्स अँड टेबल सॉल्ट. मीन्स काय केलं जातं, यामध्ये जे पण सबस्टन्स असतील किंवा फूड्स असतील ते पावडर फॉर्म मध्ये फॉर्म केले जातात आणि त्यामध्ये अँटी केकिंग एजंट्स तिथे ऍड केले जातात. मीन्स पावडर फॉर्म मध्ये केल्यानंतर त्यामध्ये ते ऍड करून काय केलं जातं, प्रिझर्व केले जातं आणि त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. देन नेक्स्ट इज क्लान्झिंग एजंट. दिस इज नॉट इन युअर सिलेबस, तुमच्या सिलेबस मध्ये नाही पण मग तुम्हाला माहितीसाठी हे सांगतो. Glazing agents provide a protective coating or a skin on the surface of food. Example, confectionery for appearance and shelf life. मग यामध्ये काय केलं जातं, फूडला एक प्रकारची कोटिंग केली जाते, सरफेस कोटिंग, आणि त्या थ्रू काय केलं जातं, जो फूडची जी क्वालिटी किंवा टेक्स्चर आहे ते काय केलं जातं, इम्प्रूव्ह केलं जातं किंवा ते फूड अट्रॅक्टिव्ह कसं दिसेल यासाठी काय केलं जातं, ट्राय केला जातो आणि त्यासाठी काय केलं जातं, कोटिंग केली जातं फूडच्या सरफेसवरती. अशा प्रकारे आपण डिफरंट मेथड्स बघितल्या की कशा प्रकारे फूड प्रोसेसिंग केली जाते किंवा फूड जे डिटोरेटिंग फॅक्टर आहे किंवा फूड प्रोसेसिंगच्या मेथड्स आहेत त्या आपण बघितल्या. त्यानंतर डिफरंट फूड ॲडिटिव्ह बघितले, त्याचे रोल बघितले, स्वीटनर बघितले, त्याचे रोल बघितले, डिफरंट फूड ॲडिटिव्ह त्यानंतर त्यांचे रोल. अशा प्रकारे आपण डिफरंट मेथड्स बघितल्या की कशा प्रकारे आपण ते फूड ॲडिटिव्ह ऍड करू शकतो. स्वीटनर बघितले, त्याचे रोल्स पण बघितले. हे सर्व आपण
या चॅप्टर मध्ये बघितलंय. रिमेनिंग चॅप्टर जो आहे आपला की रिमेनिंग टॉपिक स्टार्सचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. होप तुम्हाला झालेला सर्व टॉपिक समजला असेल. जर तुम्हाला जर व्हिडिओ समजली किंवा लेक्चर जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू सो मच.